बायो भी टफ थी और फिजिक्स केमिस्ट्री तो लेंदी लेंदी था। नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, रीनीट 2026चा पेपर आज झालेला आहे। कसा होता पेपर, डिफिकल्टी लेवल काय होतं, विद्यार्थ्यांचं म्हणणं या पेपरबाबत काय आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही सुरुवातीचे अंदाज येत आहेत त्यानुसार रीनीट 2026चा जो पेपर आहे तो 3 मे रोजी जी नीट परीक्षा झाली होती त्यापेक्षा हार्ड आहे। फिजिक्स अनेक विद्यार्थ्यांना अवघड गेलेला आहे, तसेच केमिस्ट्रीमध्ये देखील काही प्रश्न लेंदी होते, त्यामुळे विद्यार्थ्यांना ते प्रश्न सोडवण्यासाठी अधिक वेळ गेलेला आहे। जर आपण डिफिकल्टी लेवलचा विचार केला तर मागील वर्षी म्हणजेच नीट UG 2025 पेक्षा हा पेपर सोपा होता, परंतु 3 मे 2026 रोजी जी नीटची परीक्षा झाली होती त्यापेक्षा हा पेपर थोडासा अवघड म्हणजेच मॉडरेट आलेला होता असं आपण म्हणू शकतो। या संदर्भाने आणखी जशी जशी माहिती आपल्या समोर येणार आहे ती माहिती आल्यानंतर मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तसेच यूट्यूब व्हिडिओ मार्फत अपडेट करेल। तुर्तास आपण असं गृहीत धरून चालू शकतो की रीनीट 2026चा जो पेपर आहे तो मॉडरेट होता। यामध्ये बायोलॉजी सोपं गेलेलं आहे विद्यार्थ्यांना, केमिस्ट्री आणि फिजिक्स मॉडरेट प्रश्न विचारण्यात आले होते। तुम्हाला हा पेपर कसा गेला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। तसेच या संदर्भात जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।